चलो गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे आणखी नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग थोडा एंटरटेनिंग असू शकतो कारण की आपले जे पुण्यातले जे मित्र आहेत, सर आहेत फिक्सर, ते आज अंतरवलीला आलेले आहेत. त्यांना मागे पण म्हटलं होतं मी आलो गावाला, तुमची चक्कर झाली तर फोन करा. मग ते काल आवर्जून भेटायला घरी आले होते. त्यांना मग आज त्यांचा फोन आला की या सकाळी घरी. आमचं असंच असतं इकडं आल्यावर, ते मला बोलवतात, मी त्यांना बोलवतो. चहा नाश्ता आमचा असाच असतो. आता त्यांनी मला नाश्ता वगैरे करायला बोलवलं होतं, तेच चाललो आहे त्यांच्या घरी. चला जाऊयात. हे बघा रस्त्याचं काम चालू आहे. हा बघा खालून कच्चा आहे, वरतून पक्का रस्ता आहे, काम चालू आहे. इकडंच त्यांचं घर आहे, तिकडंच आपल्याला जायचं आहे आता. चलो. आता प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं घर फक्त आठवलं पाहिजे. खरं तर खूप दिवस झाला आलेलो, माहिती आहे मला. फक्त आता हे रस्त्याचं काम नवीन झालं ना, त्याच्यामुळे त्या खानाखोना सगळ्या विसरलं. बघू आता असेल इकडंच, जाऊयात. सापडत बोल, टेन्शन नाही. मग बा कसा रस्ता आहे घराकडे जायला. गावाला असं रस्ते असतात गावाला जायला, पाणी हे दिलेलं आहे ना, त्याच्यामुळं सगळं ओलं झालं होतं. आणि अशा रस्त्यातून चाललो आहे आता आपण त्यांच्या घराकडे. आणि ऐक साईडनी गाडी घासते. हे बघा आलं त्यांचं घर. बघा त्यांची गाडी उभी आहे पुढं, हे त्यांचं घर. आलोय आता त्यांच्या घरापाशी, जाऊयात. बघा इथंच बसलेले आहेत ते. नमस्कार. नमस्कार. चला, कसं वाटतं गावाला येऊन? गावाकडं काय बाबा, स्वर्गाचं सुख आणि गावाकडचं सुख हा दोघांची बरोबरी मान. दुसरं तिसरं सुख म्हणजे दुसरं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. बरोबर. काल इथं फर्स्ट क्लास बास टाकून, हा या झाडाखाली सावलीला टाकून निवांत. काय काय झाड पण. पहिल्यांदा असं गावाकडं कोकणासारखं फील झालंय. घरासमोर एवढी झाडी आहे बघ. हे गुलाबचं झाड, ते नारळाचं झाड, हा जांभळाचं झाड पलीकडं, हा चिंचेचं झाड, हे पेरू रामफळ झाड पलीकडं. सगळं सगळी झाडं. मजा आहे, प्रसन्न वाटते. प्रसन्न वाटतंय. आणि त्यात आता मराठवाड्यात पाऊस लय झालाय, त्याच्यामुळं आतापर्यंत नदीला विहिरीला पाणी वगैरे भरपूर. हे आंब्याचं झाड कोकणात त्याच्यापेक्षा वेगळं काय, बरोबर. फक्त इकडं समुद्र नाहीये, हा तेवढीच हिरवळ, तेवढेच निसर्ग सगळा. तेवढाच गारवा. उलट कोकणात गेल्यानंतर हे बघ इथं कोंबडी बघ, इथं जेव्हा वाटेल तेव्हा धर कोंबडी काप. त्या झाडाखाली आहे ना. दोन तीन कोंबड्या रोज हा आहेत. कापले की कोकणात हे मिळत नाही ना. मिळत नाही बरोबर. कोकणात मासे. त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना म्हणजे मला तरी कोकणाचं तेवढं अट्रॅक्शन नाही. काय मला जेव्हा कधी फिरावं असं वाटतं तेव्हा सरळ गावाकडे यायचं. बरोबर. पूर्ण चिंचेची झाड ही सगळी हो लाईन किती कमीत कमी 30-40 झाड इकडं. हा ही अशी पट्टीचे ना डायरेक्ट. पूर्वी आईनं सहज ते चिंचोके लावले होते शेतात. अगोदर आम्ही गावात राहत होतो, शेतात राहायला आल्यानंतर त्यांची दूरदृष्टी त्यांनी असे चिंचोके लावले आणि ते आता एवढी झाडं आलेत की अशी दाट झाड, दाटी. सावली पण होती. हो. आणि घरचं म्हशी दूध आपण जे दूध पितो, हा बरोबर. 5-6 दिवसानंतरच केमिकल प्रोसेस करून दूध काय, त्याच्यामुळे चहा पिल्यानंतर ती चव लागत नाही किंवा पचन व्हायला ते दूध थोडस जड जातं. बरोबर. हे दूध सकाळी काढलेलं लगेच हो, संध्याकाळी परत नवीन फ्रेश दूध. 2 टाइम म्हशी. तुमचंच कौतुक चालू आहे. नमस्कार. असं दूध देत जा. मग काय किती 3 म्हशी आहेत ना? 3 आणि ते म्हशीचं रेडकू. हा असं. चला जरा शेतात फिरून येऊ. पुण्याला काय बागा बिगा फिरायला जायचं नुसतं, ते बी काय मजा नाही बघायला. नॅचरल हो, निसर्ग. पेरूचं झाड इकडं हा एवढं गोड आहे की खूपच सुंदर. आपण आल्यानंतर थोडासा हव्यात पेरू आलेले भरपूर पेरू देतात. गोड विशेष म्हणजे गोड आहेत. गोड हा. ह्याला लावून खूप वर्ष झाले होते. बरेच दिवस ते वाढतच नव्हतो. जसं मी वाढत नव्हतो, माझी प्रगती थोडीशी एका ठिकाणी थांबली होती. तर मी कंपॅरिझन करायची ती मी लावलेलं झाड आणि माझं तसंच आहे. आता मी बी थोडा वाढायला लागलोय, झाड बी तसंच वाढायला लागले. काय इथं पेरू पार खाली पडलेत. हा काय वा हे बघा, गावरान एकदम पिकलेलं. काय फोडून दाखवतो.
काय व्यवस्थित फोडता नाही आलं, पण खायला हरकत नाही. खायला एक नंबर आहे. ते आमच्या गावचे शेजारी साबळे म्हणून आहेत, त्यांचा फेमस चॅनल खूप फेमस. काय ते पण असेच वेगवेगळे प्रयोग camera समोर करतात. आम्हाला अभिमान आहे त्यांच्याबद्दल. रविराज साबळे. काहीतरी शब्द वापरतात, काहीतरी शब्द वापरतात ते बोलता बोलता. आठवत नाही आता. प्रशासनाला नाही ओव्हरऑल. हा का? हा, ते त्या शब्दासाठी फेमस आहेत. म्हणजे पुण्यात मुंबईत आम्ही जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतो तर तेव्हा ते शब्द वापरून ते का हा म्हणतो हो. आमच्या इथून 2 किलोमीटर आहेत. जवळ चांगलं काम चालू आहे त्यांचं. चांगला पेरू आहे पिकलेला. भारी. चला चला फिरू. पाणी दिले का इथं काल? काय लावलं याच्यात? मका? ते नाही का आमचे तिंत्राचे रविराज साबळे, त्यांचा शब्द झाकण झुल्या. हा, झाकण झुल्या. बरोबर. फिरत फिरत आलो कुठं विहिरीपाशी. हे सोलार. बापरे, किती प्लेट आहेत अशा? 2 सोलर लावले. एक 3चा आहे, एक 3 HP चा. हा आणि 5 HP चा. 6. एक 7 HP चा. 7 का 5? एक 5 HP चा आणि एक 3 HP चा. अगोदर 5 चा लावला. पुढं मग 2 किलोमीटर पर्यंत पाणी जाते चढाने. हो का? मग भावाला कोणीतरी सजेशन दिलं, त्याला आणखी 3 HP म्हणून दोन्ही लावलं अजून प्रेशरनं. बरोबर. सोलरचा फायदा असं मी म्हणजे शक्यतो लोक गव्हर्नमेंटचं हे करतात, टीका करतात, पण मला पहिल्यांदा कौतुक वाटतंय करण्याचा मौका मिळाला. की अगोदर काय व्हायचं की रात्री लाईट यायची, दिवसाच्या याच्यात लाईट फक्त सिंगल फेज वगैरे, म्हणजे पाणी द्यायला रात्री जावं लागायचं. मग त्या ज्वारीत किंवा त्या पिकात मोठमोठे खड्डे पडलेले असायचे, आणि मग त्यात जर पाणी गेलं त्याचा तो साप वगैरे खूप, प्रत्येक शेतकऱ्यांना खूप त्रास होता. याच्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप चांगला दिलासा मिळाला आहे. दिवसा ऊन चालू झालं, अगदी 8:30ला सोलर चालू होतं, दिवसभर पाणी देता येतं. रात्री निवांत सुरक्षित ते घरी राहू शकतात. हा 3 HPचा आहे, हा 5 HPचा आहे. हा कधी वाटलं की खाली इकडं सुरू करायचा आहे, तिकडं वेगळं माणूस, आणि हा वरती, म्हणजे असं टेन्शन राहिलं. बरोबर. अप्रतिम उपक्रम म्हणावं लागेल की, आणि पोहोचतंय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत, त्याची सबसिडी, त्याचे फायदे पोहोचत आहेत. बरोबर. पण आपण ह्याच्या घरगुती म्हणून पण वापर करू शकतो ना, लाईट का नाही करू शकत तसं? ते स्टोअर करायला बॅटरी वगैरे ते बाकीचं ते बसवल्यानंतर करू शकतो. मग 24 तास लाईट. अशी आयडिया दिली की जेव्हा तुम्ही पंप सुरू कराल तेव्हा तुम्ही हा पंपला जोडा, आणि जेव्हा पंप सुरू नसेल तेव्हा एक स्विच करून तो सप्लाय बॅटरीला चार्ज होऊ द्या ना घरी. हो, इन्व्हर्टर टाईप मध्ये. एवढी मोठी बॅटरी. आता समजा पंप बंद आहे, आता जे काही आहे वर्किंग ते वेस्ट आहे, इन यूज नाहीच आहे. हा, ते स्टोरेज कुठेतरी झालं ना, स्टोर होऊ द्या. स्टोर झालं की वापरायला थोडी बरोबर मोठी ठेवली की 2-3 दिवस जाते. टिकेल अशी बॅटरी चार्जिंग ठेवली, बरं रोज 3 दिवसाची गरज बी नाही, रोजची रोज चार्ज होते. पण बॅटरी स्टोरेज ठेवलं ना तर घरी पण वापरू शकतो आपण. असं पाणी भरपूर असेल विहिरीला बरं का, पाऊस जोरात झालाय त्याच्यामुळं पाणी भरपूर असणार आहे. पाणी म्हणजे आता ही जी व्ह्यू दिसतंय, माझ्या अंदाजे 4 परस इथं आहे पाणी दिसते. पाणी त्याच्यावर, त्याच्या खाली आणखी 4-5 परस पाणी आहे. हो का? विहीर खूप खोल आहे. बरोबर. आणि ही विहीर कधी खोदली आहे? एक 10-12 वर्षापूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. एवढा दुष्काळ की प्यायला पाणी नव्हतं. तर केजरीवाल सरकारनं दिल्लीवरून ट्रेनमध्ये पाणी पाठवलं. बरोबर. त्यावेळेस ही विहीर खोदलेली, त्यावेळेस ह्या विहिरीला पाणी होतं. बापरे, पाण्याचं टेन्शनच नाही. भरपूर खोल आहे. तेच ना. आणि पाण्याची चव सुद्धा खूप सुंदर आहे, कारण पूर्ण दगडातलं पाणी येत ना, त्याच्यामुळे बाकीच्या पाण्यापेक्षा अगदी ट्रू मिनरल वॉटर जे म्हणतात का, तसं ट्रू मिनरल वॉटर आहे. बरोबर. आणि आता 2 पंप असल्यामुळे रोजची रोज उपसा आहे, त्याच्यामुळं खाली थोडी पातळी खाली गेली. चांगलं आहे पाणी. पण पावसाळ्यात तर ते वरतीपर्यंत तिथपर्यंत पाणी येतं, म्हणजे हाताला येतं पाणी पावसाळ्यात, एवढं पाणी येतं. चला, आता विहीर पाहिली आपण मस्तपैकी. आज काय फिरणारच आहे दिवसभर रानात, कारण पुण्याला एवढं हिंडाई भेटत नाही, त्यामुळे गावाला आल्यावर
हिंडून घ्यायचं सगळं. मग आता विहीर पाहिली. आता हे बघा कसला रस्ता आहे. सूचनेचं असं म्हणणं आहे हां हां इथं आतमध्ये हां अडचणीच आहे पण खूप चांगली टेस्टी गावरान बोर आहे. बोरं हां हां चला बोरं खायला जाऊ आता. हा रस्ता आहे का कुठला? जुनी वाट याची बैलगाडीची वाट. हां 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 आजचं आपलं हे बघून मला सयाजी शिंदेचं ते शेतात तोडतं मित्र ते थोडं बरोबर बरोबर हां हां म्हणजे मी काही स्वतःला सयाजी शिंदे वगैरे समजत नाहीये पण आठवलं म्हणून पाठवलं. पाठवलं हां. हे काय बोराचं झाड. हे बघा ही गावरान बोरीची झाड. क्या बात है. बोरी पण बोर वरच वरती आहेत. हा जरा घ्या थोडासा close up. आता ज्यांनी बो आणले आपल्याला तो करेल व्यवस्था बोरा चारायची. वरती असो खाली असो. हां झाड हलून पडत असते ना का नाही? दगड मारून बाबा बोरावरच मार. आमच्या डोक्यावर नको मारू. आणि बोर आणखी पिकलेले नाहीत त्याच्यामुळं पिकलेले आहेत. हां इथे एक पाहिलं होतं म्हणे काय कच्चं आहे. एक आहे पण हे कच्चं आहे. हा हे गावरान बोर आहे. गणू भाऊ एक टेस्ट करून बघ. मी पण जरा ए बाय नको कच्ची बोर नको पाडू. बघ तिथं पडलं पडतात. टेस्टी हा भारी भारी आंबट गोड म्हणतात ना तसा. गावाकडे ते रस्ते ते बोर त्याला चव बी नाही धव बी नाही. 100 रुपये किलो 200 रुपये किलो दिसायला टकमक. हे गावरान ओरिजिनल बोर ही. हा आंबट गोड. चला आता बोरं झाली. आता ही काय ह्याला काय म्हणते चिलार म्हणतात ना ह्याला? बाबळ आहे. बाबळ बाबळ हां बाबळीची झाडं सगळी. बाबळीचं असं आहे याच्या शेंगा वेगवेगळ्या औषधासाठी वापरतात. हो खास करून पोटदुखीसाठी त्या शेंगांचं बी काढून ते कुटून पितात. मी म्हणतो त्यावरती पूर्णपणे असं म्हणजे लगेच सल्ला नका अगोदर खातर जमा करा. ऐकलंय आपण ते. ऐकलंय मी फक्त काहीतरी कोणीतरी काही घ्यायचं काहीतरी व्हायचं आणि ते आमचा व्हिडिओ बघून आम्हाला क्लेम करायचं तुमच्यामुळेच झालं. मग काय अवघड असतं. गाईचं वासरू आमच्या लहानपणी अशा प्रकार हे जर्सी गायचं वासरू. कारण गावाकडे त्याच्या खऱ्या गावरान गायी होत्या. आता ते पाहायला मिळत नाही. लोकांना फक्त दूध पाहिजे. अगोदरच्या गावरान गाई समजा 2-3 लिटर दूध देत होती. आता ही 10-20 लिटर दूध देतात. ते पौष्टिक एवढं पौष्टिक नसतं अजिबात नाही. ज्यांना माहिती ते अशा यांच्या म्हणजे हे वासरू आहे जरशा गायांचं दूध पित नाहीत गावाकडची लोक. कारण शरीरासाठी चांगलं ते मानत नाहीत. त्यापेक्षा लोक म्हशीचं दूध प्रेम. आमच्या लहानपणी गावरान गाय होत्या. त्याचं दूध असं पोषक होतं पण ते कमी असायचं पण पोषक होतं. हे खूप जास्त आहे पण काहीच कामाचं नाही. बरोबर. लहान मुलांना तर देत पण नाही. अगोदर जसं गावरान कोंबडी आणि हा प्रकार खूप जास्त प्रमाणात होता. आता बॉयलर प्रमाण 90% लोक बॉयलरच खातात. गावरान कोंबडी खातच नाही. 95% उपलब्धच होत नाही. दुधामध्ये तोच प्रकार झालाय. भरपूर आहे पण त्याला तेवढं म्हणजे जेवढं पोषक तत्व पाहिजे त्यात नसतं. बरोबर जास्त असतात. बरोबर. आता हेच वाटेन जायचं. डांबरीने लय फिरलोय. आता शेतातल्या वाटेने जाऊ. मग काय ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. आता बघू आज कुठं किती लांबून जायचंय. मग काय कधीतरी फिरायला बरं वाटतं असं गावाला. ह्या गोष्टी अशा पण आपल्याला उपलब्ध होत नाहीत. हे पण बाबळच आहे ना? बाबळ. आणि त्याला दोऱ्या आहे काय कसले वेल वेलाचे हे वेलासारखं आले ते खाली. ते ऍक्च्युली पारंब्या पॅरासाइट म्हणूयात. मूळ झाड आहे बाबळाचं. त्याच्यावरती ते पॅरासाइट वेल चढलं आणि या बाबळीचं अस्तित्व त्याने धोक्यात आणलं. बघा पूर्ण त्या वेलाचं वरती
झाकून वर्चस्व घेतले. झाले. ह्या झाडाला बाबळे झाडातून दाबून टाकले. तेच ना त्याच्या पारंब्या टाईप आलंय सगळं खाली. पुढं हे जे आहे, हा आमचा लहानपणीचा आंब्याचं झाड आहे. खूप मोठं झाड होतं. आम्ही दुपारी झाडाखाली बसून किंवा याच्यावरतीच आम्ही सूर पारुंबा खेळायचो. हा पहिले खूप मोठं झाड, खूप म्हणजे, आणि अक्षी सर्कस मधल्या सारखं जसं या फांदीवरून त्या फांदीवर असे आमच्याकडे मोठमोठे कलाकार होते. मला कधी जमलं नाही. मी आपलं खालूनच मजा घ्यायचो. बरं. पहिले खेळ पण तसे होते ना सगळे, झाडाचे ते सुरपारंब्या ते खेळायचे. इथं इथं काय लावलेलं आहे? हं? ढोबळा. अच्छा, याच्यात हे भुईमुगाच्या शेंगा लावल्यात. हा का? हा, ते शेंगा आल्यानंतर भाजून खायला वगैरे प्रथा, म्हणजे कोणी पाहुणा आलं तर अगोदर अशी होते किंवा चहा वगैरे कमी, पण भाजग शेंगा असं चुलीवर शेंगा भाजून गुळाच्या बरोबर त्या चांगल्या लागतात. आता त्या जमिनी खालीच आहे. याला काय काय नाव म्हणले, काय म्हणले? ढोबळा. 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 हा. ढोबळा पण हा, तर ढोबळ्याचं आता भरपूर लोकांना ढोबळ्याचं झाड असतं, वेल असतं. ढोबळ्याच्या शेंगा वरती लागतात, खाली लागतात, हे माहिती नसतं. बरोबर. आता आल्यावरती परत एक चक्कर होईल. एपिसोडला पण बघू. हरभरा खुरपणी. चला आता फिरत फिरत आलोय हरभऱ्याच्या रानात. हो, हरभऱ्याच्या झाडावर चढायचे. कोणीही काय बोललं तरी हरभऱ्याच्या झाडावर चढू नये असं म्हणतात. ज्यांना हरभऱ्याचं झाडच माहिती नाही तर त्यांना वाटतं खरंच हरभरा झाड खूप मोठं असून चढता येतं काय, तर त्या हरभरा झाड चढता वगैरे काही येत नाही. एवढंसच झाड असतं. त्याचा अर्थ असा असतो की बळाबळच या छोट्याशा झाडावरती तुम्हाला चढवून बसवलंय. तर कधी आयुष्यात कोणी कौतुक केलं तर हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही असं म्हणतात. दुसरं महत्वाचा मुद्दा असा आहे, आता बघा ही भाजी अशा स्थितीमध्ये की कोवळी कोवळी पानं खोडली जातात बरं का, आणि ती चांगल्या उन्हात 2-3 दिवस वाळवल्यानंतर अशी ती खुसखुशीत भाजी होते. आणि नंतर आपण जसं पिठलं घोटतो तसं ती भाजी गोठून खूप सुंदर होते. माझी सगळ्यात फेवरेट भाजी कुणी जर का विचारलं तर पिठल्यानंतर ती आहे हरभऱ्याची घोटलेली भाजी. आठवण म्हणून सांगतो, मी जेव्हा जेव्हा गावाला येतो, आईला कळलं की मी येणार आहे तर ती अगोदर, मी यायच्या अगोदर घरी जरी नसली तरी शेजाऱ्या पाजाऱ्याकडून किंवा गावातून ती थोडी का होईना ते हरभऱ्याची भाजी उपलब्ध करते आणि मला ती बनवून देते. अशी ही हरभऱ्याची भाजी. आणि हरभऱ्याचं इकडे आमच्या गावातल्या हे खुरपण्याचं काम चालू आहे. हे काय लसूण आहे का कांदा आहे? हे कांदा आहे. हा, कांदा लावलाय. बरोबर, तिकडे लसूण आहे. हा, तिकडे लसूण आहे. लसूणच्या शेजारी गहू आहे. आणखी एक मजा बरं का, खास करून शहरातल्या लोकांना सांगतो, लसणाची पात त्याची चटणी खूप सुंदर होते. बरोबर. खास करून हुरड्याच्या वेळेस लसणाची चटणी वापरली जातात. ओके. आणि मी पुण्यात इकडं तिकडं भटकत असतो. समजा गावातला यायला उशीर झाला किंवा आठवण झाली तर अगदी मंडईत जाऊन तास तास शोधत असतो की मला कुठं लसणाची पात भेटते का, आणि भेटली तर आणून मी त्याची चटणी करतो. काय म्हणजे जेवढं होईल तेवढं गावातलं प्रत्येक डिश मी पुण्यात इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करतो. हरभरा पाहिला, लसूण, कांदा, बोर. एवढं इन्फॉर्मेटिव्ह हो ना, एवढं सगळं गावाकडचं वातावरण एकाच व्हिडिओमध्ये. हुरड्याच्या टायमाला येऊ ना आपण. हुरडा कधी या? जानेवारी फेब्रुवारी. हा, मग फेब्रुवारीत येतो ना हुरड्याला. हे असं आमचं सुंदर हिरवं हिरवं गार असं गाव. काय ते आमच्या लहानपणीची कविता, हिरवं हिरवं गार झालं सारं शिवार हो, माझा आनंद गगनात मावेना, हसू गालात लपून राहावे. हे आमचं लहानपणीचं गाणं. आता पुण्यात गेल्यानंतर थोडेसे नवीन नवीन गाणी ऐकण्यात येतात. त्यापैकी एक गाणं आहे, वक्त का ये परिंदा रुका है कहाँ, मैं तो पागल था इसको बुलाता रहा, 4 पैसे कमाने मैं आया शहर, गाँव मेरा मुझे याद आता रहा, गाँव मेरा मुझे याद आता रहा, वक्त का ये
परिंदा रुका है कहाँ, मैं तो पागल था इसको बुलाता रहा, 4 पैसे कमाने में आया पुन्हा, गाँव मेरा मुझे याद आता रहा. बरोबर आहे. गाणं खरंच रिलेट होतंय बरं का आपल्या सारख्यांना. मग काय तर, हेच स्वर्ग आहे. मग काय तर कोणी बघितलं जाऊन स्वर्ग आहे का नाही, मेल्यावरती आणा. कोणी झालं नाही परत सांगायला असा असा स्वर्ग आहे म्हणून. मग काय. चला आलोय आता. हे गहू आहे ना. यश गहू बघ. विशेष काय, तिकडे पण ज्वारीचं शेत बघितलं, हा नंतर भुईमुगाच्या शेंगा बघितल्या, बरोबर हरभऱ्याचं बघितलं, बरोबर. आणि त्या तिकडे तिथं पाहिलं हा पूर्ण कांदा आहे, कांदा. हा इकडं कांदा, हा गहू आहे. गहू. म्हणण्याचा अर्थ आहे की भारत आणि त्याच्यात महाराष्ट्राची भूमी अशी आहे की सर्व प्रकारची पिकं आपल्याकडं घेतली जातात. म्हणजे ज्वारी घेतली जाते, गहू घेतला जातो, बरोबर अगदी आमच्या मराठवाड्यात सुद्धा काही ठिकाणी तिथं पाणी वगैरे मुबलक की तिथं भात घेतला जातो. बरोबर. सर्व शेती म्हणजे परत ऊस आहे. ऊस आहेच. सगळी पिकं आपल्या महाराष्ट्रात घेतली जातात आणि ते व्यवस्थित येतात. आता हे बघा, हे एक 4-5 वर्षापूर्वी मी ही आंब्याची झाडं खूप छोटी छोटी होती, 1-1 फूट असतील, मी आणि माझ्या पुतण्याने आम्ही लावली होती. काय आता ते मोठे झाले. झाडी खूप चांगले आलेत. आणि गेल्या वर्षी त्याला आंबे सुद्धा आले. हा केशर जातीचा आंबा आहे. खास करून आता आंबा म्हटलं की अगोदर कोकण असायचं, इकडची गावरान मोठी मोठी झाडं, पण आजकाल केशर वगैरे इकडं मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात कुठे खूप कमी वेळात, अगदी 2 वर्षातच त्याला फळ लागतं. गेल्या वर्षी भरपूर आंबे ह्या आंब्याच्या झाडांना आले. आली होती. आणि गावाकडची एक खासियत आहे, याची कोय किंवा बी जरी खाली पडलं ना, हो, येतं म्हणजे येतच. येतं म्हणजे येतं. हां, इथं ती जमीनच तशी सुपीक आहे. सुपीक आहे. हो सुपीक आहे. तेच. आणि पाणी वगैरे भरपूर असल्यामुळे झाडं वाळत नाहीत. वाळत नाही. बरोबर. मला म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे की लोक उठसूट कोकण, उठसूट गोवा, काय बरोबर. तर आपल्याकडे एखादं असं पर्यटन स्थळ का बरं निर्माण होत नाही की जे महाराष्ट्र म्हणजे खास करून मराठवाड्यात म्हणा किंवा काय, मराठवाड्यात उत्पन्नाची स्रोत कमी आहेत. काय बरोबर. थोडंसं बघू आता देव काय बुद्धी देतोय. की जसं खूप लोक प्रयत्न करतात, काय लोक करत म्हणजे यशस्वी झाले, पण थोडंसं लोकांनी मराठवाड्यात फिरायला यावं. काय असं कधी होईल आणि होऊ शकतं. बरोबर. काय पॉझिटिव्ह राहायला हरकत नाही. होऊ होऊ शकतं की लोक गोव्याला, महाबळेश्वरला किंवा आणखी कोकणात किंवा आणखी केरळाला फिरायला जातात. असं काहीतरी व्हावं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात, की जिथं लोक चला आम्ही चालू मराठवाड्यात फिरायला, ते शब्द लवकर कानी पडो आणि कोणीतरी तसा प्रकारचा म्हणजे योद्धा जन्माला यावं. काय केलं की सगळं काही बी होतं. बरोबर. वेळ कशी येईल आपल्याला पाहायला मिळो लवकरच अशी अपेक्षा करूयात. मग काय. आणि त्या मानाने पाऊस जर झाला आपल्याला तर मग भरपूर पाणी असलं की इथं मग टेन्शनच नाही निसर्गाचं. मराठवाड्याला फक्त एकच की दुष्काळामुळे बी ओळखलं जातं ना. बरोबर. पाऊस नाही. पाऊस झाल्यानंतर इथं बी काही होऊ शकतं. हे सोलरचं आहे का? त्या सोलरचं पाणी आणि आता हा पाट छोटा आहे. अगोदरच्या काळात मोठे पाट असायचे, सगळं पाणी पाईपलाईन प्रकार नव्हता. हा पाटाने सगळं. कुणीतरी गाणं लिहिलं होतं, माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, काय कमळ जायचं मोगरा फुलं. असं पाटाचं पाणी. हे पाणी पितात पण ना डायरेक्ट. आपले पुण्यातले जरा चालायची हरबड होती इथं. खत टाकले का याला काय? हा का तणनाशक. हा लसूण. ही काय याच्या पाकळ्या. लसूण आहे. कांदा. कांद्याचं बी याला काय म्हणतात, गोट म्हणतात. याला वाढवलं जातं. याला पांढरी फुलं येतात. त्या फुलात कांद्याचं बी असतं. मग ते बी काढून परत ते बी असं लावलं जातं आणि मग ते काढून दुसरीकडे लावतात परत. लय ताट कांदा आहे हो. हे पात्री म्हणतात ना याला.
पत्री पत्री हो, बरोबर. पत्री त्याची भाजी करतात. ह्याची पण भाजी करतात ना. हो, हो, हो. आता पुण्यातली माणसं आणलं म्हणते गवत आहे पण ह्याची भाजी. काय काय प्रगत काय म्हटलं तुम्ही रुपया किलो का म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं नेमकं बोला बोला आमच्याशी बोला हा म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे खास करून सरकारला की कांद्याचा भाव खूप जास्त ठेवू नका. ते असं पैसे कुठं ठेवताना कळत नाहीत काय त्याच्यामुळे ते म्हणतात की आणखी कांद्याचे भाव जेवढे कमी होतील तेवढे कमी करा. कधीपर्यंत शेतकरी मातीत जाईपर्यंत. मातीत गेलं की मग वरून मातीत टाकला भाव आहे सोयाबीनला भाव आहे का उडदाला भाव आहे. अहो तुमचं पाणी विकतं 20 रुपये लिटर हा काय आणि दूध 10 रुपये लिटर. दूध 10 रुपये लिटर गाईचं 10-20 रुपये. पोट्यांना आहेत. आणि तेच म्हटलं ना की शेतकरी त्या- जिवंत आहे तोपर्यंत त्या पक्षात कांद्याचे सत्ता भाव नाही हा. त्या पक्षात सत्ता नाही भेटली की त्या पक्षात हो हम्म. हो शेतकऱ्याला हो करणं शेतकरी काय ना हाय तेच मतदान करायचं शेतकऱ्यात हा आणि शेतकऱ्याला तर पुन्हा भाव त्याला बरोबर. दाबायचे होईल. सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही कुठल्याच पिकाला भाव नाही आणि भाव थोडे वाढायला लागले की सरकार इम्पोर्ट वाढवतं. हम्म. का? बरोबर तर सत्ता गेली नाही पाहिजे पाहिजे बरोबर. बाकी देणं घेणं नाही कोणी मेलं तरी चालेल. काही हो हा. त्याला उग स्टेजवर गेलं की आम्ही शेतकरी हिताचं हो 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 तेवढं आहे हा शेतकऱ्यांचं लय. शेतकऱ्याच्या नावावर ही करायचं. मग आता बोराचं सीझन आहे थोडक्यात इकडे तिकडे त्याच्या खिशात बोर आहे मी खातो बरं का थोड्या वेळाने चालेल ना. बोरावरून आठवलं आमच्या गावात एक हराळ्याचे दादा म्हणून आहेत. त्यांची चांगली सवय आहे की दर शनिवारी किंवा संध्याकाळच्या वेळेस दिवस मावळतं ते मारुतीच्या पाया पडायला जायचे आणि त्यांच्या दोन्ही खिशात बोर असायचे. चालू आहे बनवायचं. मुलं आली की त्यांना प्रत्येकाला त्या खिशातून एक एक बोर द्यायचे. मुलांची लाईन लागायची म्हणजे एक चांगली त्यांची आठवण. हा खत मारलंय म्हणजे थोडी काढून की बरोबर. कांद्याचं रोप लसूण खुरपा आलेला आहे त्याची काय शूटिंग घेऊन नका तुम्ही. ठीक आहे ना खुरपाला आलाय म्हणजे बघ कसं कटिंग काय मग थोडं गावात वाढले असं. हे आमचे बंधू आहेत काय अगदी खूप कष्टाळू माणूस दिवस रात्र कष्टाशिवाय पर्याय नाही दुसरं काय सुचत नाही काय. थोडं आता सोलर लावल्यापासून थोडंसं रात्री पाण्यावर जायचं कष्ट कमी झाले वाचले. हा आणि पैलवान होते खूप चांगल्या पहिलं कुस्त्या केल्यात. पहिल्या एका हंगामात कुस्त्या केल्या दुसऱ्या हंगामात सगळे लोक शोधत होते अरे कुठे गेला नंतर कळला आहे का चिंचा खाली जाऊन झोपला होता. ते हंगामा सुटल्यानंतर त्याला जाग आली. कमी जास्त जेवण झालं असेल. बरं हे बघा हे छोटी छोटी अशी कोथंबीर. हो एवढी फ्रेश कोथिंबीर. गावरान या कोथिंबीरीची भाजी लगेच केली तासाभराच्या आत एवढी चविष्ट होणार टेस्टेड एकदम. की त्याच्यात काही मटेरियल नसू द्या याचा नुसतं चटणी मीठ आणि कोथिंबीर. भाजीतली सुगरण म्हणजे कोथमीर. हा बरोबर. पण हे तोडलं तरी नाही वाचले भारी होतं. सुगंध म्हणतो ना तो Correct. इथला कडीपत्ता कोथंबीर बरोबर असं शेजारून गेला ना तरी पण लय सुगंध होतो याचा. नाही थोडा सुगंध घेतला तरी पोट भरतय. सुगंध घेतला तरी पोट भरतय अशी कोथिंबीर आहे गावरान. म्हणजे फक्त सुगंध घ्या जेवायची गरज नाही. म्हणजे आमचं थोडक्यात आता पुणेकरांचं हे जेवण टाळतायत असं काढायचं का हो, तुम्ही फक्त कोथिंबीरचा सुगंध घ्या आणि निघा तुम्ही. हे बघा कांद्याला पाणी चालू आहे. पाणी कसं येतं पुढं इकडून चालू आहे त्यानं. चा आता कुठं जायचंय. आता नदी येतं. हा या वर्षी खूपच पाणी आलं होतं. हा ही नदी. बरोबर. म्हणजे मराठवाड्यात अक्षरशः जे मोठं नुकसान झालं हम्म. तोच हा परिसर आहे. म्हणजे हा मराठा तोच भाग आहे काय. आपल्या गावात तसं कमी झालं पण बाकीच्या आडापर्यंत आडाच्या शेतापर्यंत पाणी गेलं. इथून इकडं पलट होतं इकडं माग पण इकडे ना इकडं ठीक आहे खाली हा इकडं सगळं पाणी. इथे हे पाण्यातच असेल ना हे का नव्हतं. थोडं काढावर असल्यामुळे नाही खाली चिंतापाशी हा हे बघा विहीर ही विहीर वरतून या विहिरीच्या वरतून पाणी होतं. पाणी. हा ऐका ही विहीर पलीकडचं शेतात लांबपर्यंत पाणी इथपर्यंत होतं इथपर्यंत असं. ठीक आहे पाणी. ही आहे ना डब्बा. म्हणजे कित्येक दिवस मला वाटतं साधारण महिनाभर तरी इथून पलीकडं जाता येत जाणं नव्हतं. शक्य नव्हतं. एवढं पाणी मला वाटतं कधी नसन बी पहिलं. 30 वर्षात कधी नाही 30 वर्षात एवढं पाऊस कधी पडला नाही आलं नाही. पाणी एवढं.
या नदीचं पात्र दाखवतो मग आपण पुढे चलू. आवरा बाबा हा हा अजून पाणी दिसतंच आहे की नदीला पण आहेच थोडंफार. हा आटच आलं कमी होत आलं. बरोबर. हे काय इकडं पाणी अजून पण आहे, पण होईल कमी अजून हळूहळू कमी होत चालेल. पक्षी आहे बघ तिथं. हा तिकडं चाललेत मासे आहेत तिथं, पण आता काय दिसायचे नाही कॅमेऱ्यात. गोष्ट अशी की लहानपणी आम्ही असं नदीचं पाणी कमी झालं की पोहायचो, पाण्यात बसायचो, भरपूर चिंगळ्या मासे असायचे, मग आम्ही ते पकडायचो वेगवेगळ्या पद्धतीने. कधी कधी पाण्यात बसलो शांत, आमच्या त्या कॉटनच्या कपड्याच्या चड्ड्या असायच्या रेषावाल्या, भरपूर ढगाळ्या बिगाळ्या, तर शांत बसले की ते भरपूर चिंगळ्या आमच्या चड्डीत सुद्धा घुसायच्या. म्हणजे असं वळवळ तेव्हा पण वळवळ. अतिशोक्ती नाही म्हणजे. हो, आणि मग ते नंतर कळलं अरे मासे घुसले, मग आम्ही थोडंसं बाहेर निघून तेव्हा झटकायचो थोडंसं असं. म्हणजे भरपूर मासे होते असं. आता मासे कमी झाले. कमी झालं, पाणी कमी झालं पहिल्यापेक्षा. चलो नदी बघितली, आता अजून फिरू रानाने. गावाला आल्यापासून पहिल्यांदा एवढं रानाने फिरलो असेल मी. काय बोलतो? हो, नाहीतर आपलं घरापाशी घर तिथल्या तिथं थोडंफार बस. हे मांजरीचं पिल्लू आहे. हरभरे इथं हरभऱ्याचं एकच आहे, बाकी जवस इकडं. हे काय, हे जवळ आहे पूर्ण. हे जवळ जवसाचं झाड, आणि तिकडं हरभरा. जवसाची चटणी फेमस आहे, बरोबर. जवस. हरभऱ्याला आताशी फुलं आलेत, आणखीन महिन्याभरात आहे ना, महिन्याभरात येतील खायला हरभरे. तेव्हा आपण नसू, आपण पुण्याला 10 रुपयाला गड्डी हरभऱ्याची. मग काय यावर्षी 10 रुपये अवघड आहे. जास्त असेल. हो बघा, बोरांच्या झाडाला कमी नाही इथं. बघा परत बोर. हे अशी बोराची झाडं इथं, एवढं हे एक इथं पण आहे. काय काय पिकलेली आहेत. बरोबर. मस्त आहे इथं. इथं आहे एक पिकलेलं, पडलं ते बी. हे बघा, चलो. बेटा कच्चं होतं ना त्याच्यामुळं. आता हे चिंचाचं झाड बघा किती मोठं आहे, त्याच्या खाली निवांत सावलीला बसले. एवढे चिंचाचं झाड आहे, लय जुनं झाड आहे. आणि इथं बघू शकता हे जे वरती दिसतंय ना, हे बघा इथं झोपायला गेलं तर पोरं की 2-3 जण झोपत असते ना. हा, चिंचाच्या झाडावर झोपायला. हे म्हणलं मला आता इथं झोपायला गेलो होतो वरती. बरोबर. ते काय झाडावरती सगळं लय मोठं चिंच आहे. झोपाला केलं होतं का ते कोणाची तिरडी झालेली तिथं मोकळी तिथं नेऊन ठेवली. अरे काय बी कुठं राव. मग काय गावाला नाही डेंजर, काय बी करतात. मग काय. पण कसलं लोकेशन आहे झोपायला वरती. लय जुनं झाड दिसतंय. आहे खोडावरूनच कळतंय ना, लय जुनं झाड आहे. पण माझ्या समोर, आमच्या समोरचं हा ना. आमचं लहानपण म्हणजे या झाडाला 40 वर्ष झाली. बापरे. मग काय या झाडाला 40 वर्ष झाले म्हणजे आमच्या वयाचा अंदाज तुम्हाला आला असेल. बरोबर. मी सुद्धा त्याचं नाव ऐकलं किंवा पाहिलेलं. म्हणजे गावात जुनी लोक आहेत, त्याला मोगला म्हणतात. मोगला. हा, याच्यात बी निघतात मोठमोठे. हा हा. ती बी एखादा तार मध्ये ते ओवले, वरच्या बाजूला पेटवले, तर शेतात किंवा इकडे तिकडे जाताना त्याचा मशालासारखा त्याचा उपयोग व्हायचा. आणि ते आम्ही प्रत्यक्षात लहानपणी एक मजा म्हणून त्या गोष्टी केलेल्यात. बरोबर. त्याचं हे झाड काय नाव आहे याचं? मोगला म्हणतात. किंवा अगदी याचं मोठं खोड कापल्यानंतर त्याच्या आम्ही लहानपणी तलवारी वगैरे बनवायचो. हो, एवढं मजबूत असतं का हे? मजबूत म्हणण्यापेक्षा सॉफ्ट असतं लाकूड. त्याच्यामुळे आहे छोट्या मोठ्या येतात इन्स्ट्रुमेंट किंवा छोट्या मोठ्या हत्यारामध्ये त्याला कोरीव काम करता येतं. रानाने फिरता फिरता लकडी. हे चंदनचं झाड आहे, छोटं आहे तसं. मोठी मोठी झाडं असतात आणि त्याच्या खोडात चंदनाचा गाभा असतो.
बरोबर. काहीतरी लाख रुपये किलो किंवा काहीतरी त्याचा खूप जास्त भाव आहे एक्झॅक्ट आपला, कारण तो व्यवसाय नाही आपला. बरोबर. पण इथं बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळेस किंवा शेतात कोणी नसेल तर चंदनाची झाडं तोडून परस्पर तोडून घेऊन जातात लोक. बरोबर. काय आणि ह्या नदीच्या कडेला भरपूर आहे चंदनाची पहिल्यापासूनच झाडं असतात. आणि असं म्हणतात की चंदनाच्या झाडाच्या सावलीला म्हणजे ते गार असतं ना. सावलीला किंवा आणि त्याचं गार बी असतं आणि त्याचा एक वेगळा सुगंध असतो. तो सुगंध सापाला सुद्धा आवडतो. त्याच्यामुळे सहसा चंदनाच्या झाडावरती साप आढळतात असं मानलं जातं आणि पाहिलं बी जातं. बरोबर. हे बघा आता आंब्याचं झाड हे पण जुनं दिसतंय लय. खूप जुने आणि खूप गोड आहे बरं का. खूप फेमस म्हणजे लहानपणी अख्ख्या गावात सगळ्यात गोड आणि कुठला आंबा तर हा आंबा गोड म्हणून ओळखला जायचा. बरोबर. खोडावरूनच कळतंय की लय जुना आहे हा. माहितीसाठी सांगतो, आपण मुळा खातो गावात, मुळ्याचं झाड आहे हे. बरोबर. जर उपडलं एवढा पांढरा मुळा निघाला. बरोबर. थोडक्यात आज कार्यशाळा आहे. म्हणजे मुळा जमिनीत येतो वरती येतो किंवा भुईमुगाची शेंग जमिनीत येते वरती येते वगैरे वगैरे. आता बऱ्यापैकी जनरल नॉलेज थोडं ज्यांनी गावाकडं कधी म्हणजे ज्यांचा यायचा संबंध आला नसेल काय त्यांना थोडंसं असेच कंटिन्यू राहा. आणखी आपण थोडंसं आणखी भटकणार आहोत आणि तुमची गावाची एक पुरेपूर सैर घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. विदाऊट तिकीट आहे तिथं, न हलता न उठता. चला पुढं बघूयात. बरोबर. चाव. चिंचचं झाड एक चिंच हा ना. सेम आहे की आलं ते नको खाऊ. आंबट आहे लय आंबट आहे. यात चला गोड चिंच थोडी बघू आपण. हे बघा जसं ते आंब्याचं झाड गोड होतं तसंच हे चिंचेचं झाड आहे आणि हे पण गोडच आहे. आणि विशेष म्हणजे ते दोन्ही झाड एकाच मालकीचे. झाड लावताना त्याने काय गुळ टाकला होता काय टाकला माहिती. बाकी कोणाचे झाडांच्या चिंचा किंवा आंबे गोड नाहीत जास्त यांच्या एवढे. तर आपण टेस्ट करूयात. कच्ची चिंच खायची माझी टेरिंग नाही, त्याच्यामुळं ही मी गणेशलाच करायला देतो. मी खाऊ शकतो जरा आंबट गोड हा ना. मला ते खायच्या अगोदर तोंडात पाणी आले. हा ना. खाताना असं बघू. आहे थोडी आंबट लागले परत गोड लागले. कच्ची आहे ना, पिकल्यानंतर त्यांनी गोड लागणार. आणखी एक आठवण म्हणजे जसं जसा विषय तसा आम्ही लहानपणी अशी पिकलेली किंवा पिकायच्या अगोदर अर्ध पिकलेली चिंच त्याला आम्ही गाबुळी चिंच म्हणायचो. ती खायला खूप विशिष्ट लागते. परत दुसरा प्रयोग, ते चिंच घेऊन आम्ही वरचं त्याचं थोडंसं टरकल काढून, इथं शेळ्या असायच्या या साईडला सगळ्या, इकडे शेळ्या म्हशी नदीच्या कडेला संध्याकाळी. मग कोणीतरी एक शेळी अशी धरायची, त्याचा पाय इकडं पायात अटकवायचा आणि शेळीचं दूध त्या चिंचेमध्ये पिळायचो आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर एवढं अप्रतिम ते दही लागायचं की त्या दह्याची बरोबरी आणखी कुठल्याच दह्याची होऊ शकत नाही. खूप खतरनाक, खूप भारी टेस्ट लागायची. असं हे चिंचाचं झाड, भरपूर चिंच आहेत. हे पिकल्या विकत असतील ना? हा का? ही पिकलेली आहे ना. हे बघा पिकलेली एक चिंच सापडली. ओढे हा ना. कुठून रस्ता हे काय? अरे बापरे, हे काय? हे काय? चुकून जाऊ नका. तिकडं खूप लांब गेलं तर बिबट्या दर्शन होऊ शकतं. असू शकतो. खतरनाक गुहा आहे, तर आपण इकडून जाऊयात. हे पांदीच्या वाटेला जात असेल ना. हे पांदीला जी वाटे ती बघा, म्हणजे खूप लोक मला वाटतं खूप अगोदर पेरली असतात, गळायला लागते. हो, महिन्याभरात त्याचा हुरडा होईल. हुरडा खायला या. हे शेती बघताना, शेतीचे झालेले तुकडे बघताना मराठा आरक्षणाची आठवण झाली.
म्हणण्याचा अर्थ असा, अगोदर मोठमोठे शेत होते, मोठमोठे फड होते, जसे जसे पिढ्या वाढत गेल्या तसं तसं तुकडे होत गेले. म्हणजे जे बलाढ्य श्रीमंत होते, ज्यांना कधी आरक्षणाची गरज भासली नाही, शेती कमी कमी होत गेल्यामुळे नक्कीच त्यांना आरक्षणाची गरज भासते, आणि ते मला वाटतं ते योग्य आहे. बरोबर. तेच. कारण पहिलं एवढं सगळं रान म्हटलं तर एकाला असू शकतं, नाही, खूप त्याचे तुकडे तुकडे. त्या नदीपासून हा इकडून त्या नदीपासून ते वरतीपर्यंत 12 एकर अक्षरशः 1-2 जणच करत खात होते. बरोबर. त्यांच्या पिढ्या 8-9 हिस्से झाल्यानंतर आहे ना, तुकडे तुकडे आलेत. हा ते सगळे तुकडे झालेत. बरोबर आहे. आता हे आहे टोमॅटो, कुणाचं आहे? हे गव्हाणे म्हणून हां. म्हणजे होऊन गेलेत, टोमॅटोचं सीझन होऊन गेला. तरी पण काय काय पडलेले आहेत टोमॅटोची शेती. असं फिरणं चालू आहे मस्तपैकी. ट्रॅक्टर गाणी पण ऐकू येतात, हो. गाण्याचा आवाज पण आहे. चला हे बघा, आता टोमॅटो पाहिला. पुण्यात भरपूर वेळा सीताफळ सगळ्यांना सीताफळ माहिती आहे, पण मी गॅरंटी के साथ म्हणतो की भरपूर लोकांना रामफळ काय असतं, तर हे आहे रामफळाचं झाड. हे का इथं फळ आहे रामफळाचं, इथं एक आहे, इथं एक आहे. आणि सीताफळापासून सर्दी वगैरे होते, तसं रामफळाचा पासून म्हणजे सर्दी वगैरेचा काही साईड इफेक्ट नाही. हे जिथं छोटंसं रामफळाचं फळ आलं, आपण क्लोजअपसाठी ते बघूयात. सीताफळ सारखेच त्याच्यात बिया असतात, सेम खूप सीताफळ. सुंदर असे ते पाडार आल्यानंतर आम्ही रामफळं तोडून आपापल्या आडी घालायचो. मग त्यांनी घातलेली आडी कुठे माहिती असायची, त्याला माझी असायची. मग ते हुशार कावळे आहेत, ते सकाळी उठल्या लवकरच यायचे, त्याच्या आडीतले पिकलेले ते खाऊन मोकळे व्हायचे, आणि परत सगळं आल्यानंतर त्यांच्याबरोबर परत यायचं. आम्हाला काही माहितीच नाही. असं सगळी लहानपणाची गंमत जम्मत त्यानिमित्तानं आठवते. म्हणजे खूप वेळा रामफळीची आडी, आंब्यांची आडी, सीताफळींची आडी कोणाला जर का माहीत असेल तर ती राहीलच याची गॅरंटी 100% नसायची. त्याच्यामुळं लाईफमध्ये पण थोडी सिक्रेसी असणं गरजेचं आहे. बरोबर. चला आता रामफळ झालं. तसं गावाला पाहिलं ना भरपूर फिरायचं आहे ना, लई आहे गावाला. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लोर करू. नांगरून ठेवलेली शेती आहे. प्रोसेस काय असते म्हणजे एवढं सोपं नाही हो. सगळ्यात जास्त कष्ट शेतीतच जगात कोणाला पडत असेल, फिजिकल कष्ट तर शेतकऱ्याला आहे. काय याला नांगरायचं, मग याला मोगडा घालायचा, मोगडा घालून त्याला पाळी घालायची, मग त्याची सरी किंवा त्याचे वाफे बनवायचे, मग त्यात बी लावायचं. बी लावल्यानंतर ते उगून येईलच याची गॅरंटी नाही. काय आणि आता समजा छोटा आहे, पण कधी कधी 4 एकर 10 एकरचं फळ असेल तर मित्रांनो, तुम्ही जे सिटीमध्ये मोठे बिझनेस करता ना किंवा नोकऱ्या करता ना, काय तुम्हाला काही ना काही गॅरंटी, कमीत कमी 5 तारखेला एवढा पगार गॅरंटेड येईल, किंवा धंद्यामध्ये कमीत कमी एवढा तर नफा होईल. शेतकऱ्यांचं तसं नाही. लाखो रुपयाचं पीक पेरल्यानंतर ते उगून येईलच याची सुद्धा गॅरंटी नसते, आणि बराचसा येत नाही. आणि जरी आलं आणि त्यात जर का पावसाचा फटका आला तर ते सगळं धुवून जातं. ती सोसण्याचं जे ताकद आहे ना, फक्त शेतकऱ्यात आहे बरं का. आणि तरी पण सगळ्यात वंचित शेतकरीच आहे. तुमच्या प्रत्येकाच्या प्रोडक्टला हमी भाव आहे. शेतकऱ्याच्या कुठल्याही एवढं कष्ट करूनही रक्त गाळून सुद्धा शेतकऱ्याच्या पिकांना भाव नाही, हे वास्तव आहे. तेच ना, एवढं सगळं कष्ट करून पण शेवटी उगवलंच असं नाही, पाऊस आला गेलं. कधी कधी उगवलं चांगलं आलं बरं का, विहिरीत पाणी आहे पण 15 दिवस लाईटच नाही. लाईट नाही. हो, पाणी देता येत नाही. सोसायचं हो, किती भोगायचं आणि का भोगायचं. काय काहीतरी लिमिट असावं हो. काहीतरी पाप केलं असावं शेतकऱ्यांनी. कुठली तरी दंतकथा वाचून शोधून काढावं लागेल नेमकं काय पाप केलं होतं, आणि ते शेतकऱ्याच्याच वाटणीला का आलं. मग काय. आणि बऱ्याचदा एवढं 6-6 महिने कष्ट करून शेतकरी भाव तिथं घेऊन जातो. माझं असं मत आहे की काही वेळेस निव्वळ नफा जेवढा मिळतो 6 महिने कष्ट केल्यानंतर, तेवढाच नफा एका रात्रीत तिथल्या व्यापाऱ्यांना मिळतो. बरोबर. काही रिस्क न घेता. ही वस्तुस्थिती आहे. सरकार या गोष्टीवरती का बरं मनन चिंतन करत नाही. त्या गोष्टीवरती वेगवेगळे कायदे झालेत. बरोबर. एका रात्रीत परस्पर कायदे पारित होतात. या गोष्टीवरती कायदे पारित करा ना. शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार होतं 2021 मध्ये 22 मध्ये.
आता 26 सुरू होतोय. काय नेमकं काहीतरी तो पत्ता थोडासा ओपन करा. डबल नाही झालं कमीत कमी 1.5 तरी करा. बरोबर. सरकारच्या विरोध नाही, अजिबात नाही. कुठल्याच सरकारचं समर्थन आपण करत नाही विरोध, पण जी वस्तुस्थिती आहे ते मांडणं गरजेचं आहे. म्हणजे काँग्रेसने जे केलं तेच BJP करतंय काय, तेच शिवसेना करतंय. आणि काय सगळं त्यांना फक्त स्वतःचं पडलंय. आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी ते महाराष्ट्र किंवा देश विकायला निघालेत अशी वस्तुस्थिती नाही का? विचार करा आणि कमेंट करा. शेतामधील समाधी पूर्वी शेतामध्येच हे करायचे ना. आता पण शेतामध्येच, कारण गावात लिमिटेड जागा आहे कब्रस्तानला, त्याच्यामुळे ज्यांच्याकडं शेत आहे ते खास कबरसाठी जागा ठेवतात. बरोबर. तिथंच सिटीमध्ये खूप वेगळं आहे. गावाकडे तरी कबरीला जागा आहेत, सिटीमध्ये तर 6 महिने झाल्यानंतर काढतात प्रेत किंवा त्याचं जे काय आहे ते काढून ते परत एका पिशवीत भरून मग ते जे काही नवीन प्रेत आहे ते हे करून मग ते पिशवी त्याच्या उशाला किंवा तिथं ठेवून परत ते पुन्हा पुरलं जातं. असं सगळं आहे. शेजारी तसं ते जागा, शेवटी जागा मॅटर करते. आमचे बंधू आहेत, म्हणजे मामाचा मुलगा आहे आणि हे मामा आहेत, ते दोन मिळून एक तिथं कुक्कुटपालनाचा प्रयोग करतायत. खास करून गावरान कोंबड्या ते पाळणार आहेत. काय असं ते कंपाऊंड करून त्याच्यात ते कोंबड्या पाळायचा सोडणार आहेत. स्ट्रक्चर उभं केले बऱ्यापैकी. उभं केले बंदिस्त गावरान कोंबडी पाळन. बरोबर. सध्या लय डिमांड आहे कुक्कुटपालन. म्हणण्याचा अर्थ आहे की शहरात जेवढ्या संधी आहेत तेवढ्या संधी गावाकडे सुद्धा आहेत. कष्ट करायची तयारी पाहिजे. मग काय, आपण आपल्या भटकंतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत चाललोय. हे बघा आता इथं मग अशी आपण तिथं गाईचं वासरू पाहिलं होतं, जर्सा गाईचं. ते असतात जर्सा गाया, अक्षरशः एक गाई 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर, काही खूपच असतात 30 लिटरपर्यंत दूध देतात. आता 30 लिटर दूध म्हणजे त्यात काय असणार आहे हो? काय बरोबर, फक्त मोपण्यासाठी मोजण्यासाठी 30 लिटर, त्या तत्व काय असणार आहेत? आणि आपण जे सिटीमध्ये दूध पितो ते हेच असतं. हेच गायचं. गावरान गाईचं दूध मिळत नाही. आणि काय लोक विकतात ते A2 वगैरे 150 रुपये 200 रुपये लिटर. काय त्याची प्युरिटीची गॅरंटी अर्थात नसते. आपण काय पितोय काय खातोय आपल्यालाच माहीत नसतं बरं का. आणि हे आमच्या पौराणिक आलं ते शेण बिन शेण काय, पण ते दूध चितळाचं किंवा याचं दूध आवडीनं पिशवीतलं दूध, कारण त्यांना माहीत नसतं की ते दूध इथूनच आलेलं आहे म्हणून. तर ते थोडं स्वच्छ आहे. बऱ्याच ठिकाणी खूप घाण सुद्धा असू शकते. 1.5 तास कंटिन्यू शेतात फिरून आलो. असं फ्लॅट रोडवरती फिरणं वेगळं आणि खड्डे याच्यात फिरणं वेगळं. खतरनाक भूक लागली आहे. आता मी जेवतो. गणेश शुद्ध शाकाहारी आहे, त्याच्यामुळं इथं शुद्ध शाकाहारी वांग्याची भाजी बनवली आहे. गरमागरम चुलीवरच्या भाकरी आहेत काय, आणि इथंच शेजारी शेव मिळते काय, त्याचं सगळं जेव जेव. आणि मग छानपैकी मागं आहे काय बाज बाजावरती ताणून देऊ आणि बघू पुढचा कार्यक्रम पुढं. मग काय, चलो गाईज, झालेलं आहे जेवण वगैरे करून आता चाललोय घरी. खूप फिरलोय आज. खरं तर गावाला आल्यानंतर पहिल्यांदा मी एवढं फिरलो असून त्यांच्यासोबत. हा ना, रानाने मस्त वाटलं. रानातली माहिती घेऊन, त्यांचं लहानपणीच्या आठवणी ऐकून आणि शेती वगैरे फिरून सगळं भारी वाटलं. चला, कसा वाटला हा आमचा छोटासा, आपण पॉडकास्ट टाईपच म्हणू शकतो, एक इंटरव्ह्यू टाईप. आणि हे गावाकडच्या माहिती देणारं ब्लॉग, निसर्गाची माहिती देणारं ब्लॉग, हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा. ओके, चलो बाय.